सन्माननीय झोळाई देवी ट्रस्टच्या अध्यक्ष सन्माननीय यशवंतजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते 500 रुपये रोख रक्कम दिली जात आहे. हॅलो पंच पंच त्वरित सामना चालू करा. सेमीफायनल फर्स्ट. हॅलो धन्यवाद डीजे. कृपया बॅट जर कुणाची बाहेर असेल तर बॅट द्यायची आतमध्ये. नितेश शिंदे यांची बॅट जर कोणी घेतली असेल तर लवकरात लवकर आतमध्ये आणून द्यायची. नितेश शिंदे यांची बॅट. आतंग वॉरियर्स आणि पवनपुत्र आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. आतंग वॉरियर्स आणि पवनपुत्र एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल अर्थात उपांत्यफेरीचा पहिला सामना असेल. आतंग वॉरियर्स विपक्ष पवनपुत्र. आतंग वॉरियर्स आणि पवनपुत्र आपण एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. एक प्रतिनिधी पाठवा. एक मिनिट. जो संघ विजय होईल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. सामन्याला सुरुवात. स्ट्रायकर लाईनला ओमकार, नॉन स्ट्रायकला तो नितेश. बॉलर नेम आदित्य. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघात पहिले षटक टाकण्यास सज्ज आदित्य ओमकार असा मारा असेल. पहिला चेंडू स्क्वेअर मारा. पंच दोनात समान व्हायचे धावसंख्या मिळते. अवांतर या अवांतर संघ धावसंख्येत खातं उघडत 1 या अंकाने. स्ट्रायकर यांना ओमकार, नॉन स्ट्रायकला नितेश. आदित्य तो हलका जमाल चेंडूला मात्र दिशा दिली. 2 धावसंख्या संघ धावसंख्या बोलते 3 या अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज आदित्य टू नितेश ह्याचा मारा असेल. पहिली सेमीफायनल काय घडतंय काय बिघडलं सामन्यामध्ये. चेंडू मात्र ऑन साइडला ढकलून दिला. 1 धावसंख्या पूर्ण. सुरक्षित रक्षण रनिंग बिटवीन संघ धावसंख्या बोलते 4 या अंकावरती. पुन्हा एकदा स्ट्रायकर यांना ओमकार. आदित्य तू ओमकार असा मार असेल. स्क्वेअर मारा. पंच दंडित करतात. व्हायच्या रूपात धावसंख्या मिळते. अवांतर वा अवंत संघ धावसंख्या बोलते 5 या अंकावरती. सुरेख चेंडू. चेंडू मध्ये निर्धाव चेंडू एक सांगता आले. पुन्हा एकदा आदित्य टू ओमकार असा मार असेल. पाहूया. पुन्हा चेंडूला दिशा दिली. 1 धावसंख्या पूर्ण. डिक्लेअर 1 धावा. संघाची धावसंख्या 1 चपडी वाढली. धावसंख्या 6 अंकावरती. बिनबाद 6. पहिल्या षटकात षटक प्रगतीपथावर असते. संघाची धावसंख्या बिनबाद 4 चेंडू. पुन्हा एकदा आदित्य टू नितेश ओमकार असा मारा असेल. चेंडू मात्र ऑन साइडला ढकलून दिला. सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि दुसरी धावसंख्या प्रयत्न. दुसरी धावसंख्या सहज पूर्ण. संघ धावसंख्या पोहोचते 8 अंकावरती. बिनबाद 8. चालू पहिला सामना आतंग वॉरियर्स विपक्ष पवनपुत्र. पवनपुत्र संघाने प्रथम नाणेफेक कौल जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंग साठी पाचारण केलं. आतंग वॉरियर्स संघाला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुन्हा चेंडूला दिशा दिली. 1 धावसंख्या पूर्ण. संघ धावसंख्या बोलते 9 अंकावरती. पहिल्या षटकाची समोर संघ धावसंख्या बिनबाद 9. जिंकायचं धावांचा डोंगर तुम्हाला उभा करावा. चौकार षटकांची आतिषबाजी करावी. बॉलर नेम वैभव. वैभव टू ओमकार असा मार असेल. षटक क्रमांक 2 वैभव पवार. वैभव टू ओमकार.
सुरक्षित एक धावसंख्या पूर्ण. पंच नो बजा इशारा करतायत. नो +1 अशा 2 धावसंख्या बोलते 11 या अंकावरती. आता मग स्ट्राईक राहिला तो नितेश. चेंडू मात्र ऑफच्या दिशेने मारला. 1 धावसंख्या पूर्ण. संघ धावसंख्या पोहोचते 12 या अंकावरती. जिंकायचं असेल तर सुरेख क्षेत्ररक्षण करावे लागेल. चौकार षटकान सुरेख क्षेत्ररक्षण करावे लागेल. झेल टिपावी लागते. निर्धाव चेंडू सांगता होते. पुन्हा एकदा वैभव टू ओमकार असा मारा असेल. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज रनवे होती. स्क्वेअर मारा. पंच 2 हात करता समांतर व्हाईटच्या रूप धावसंख्या मिळते. आव्हांतर संघ धावसंख्या पोहोचते स्कोर कार्ड वर 13. पुन्हा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण केला पण 1 धावसंख्या पूर्ण आणि चेंडूची उचलपेक होईपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण. स्कोर कार्ड वर स्कोर लागला 14 या अंकावरती. हा क्रिकेटचा घमासान पहिल्या सेमी फायनल. आता अंगावर विपक्ष पवन पुत्रा. अरे झेल होता पण झेल सुटला गेला आणि जीवदान भेटले ते नितेशला. धावसंख्या 1 च्या पटीने वाढली. धावसंख्या पोहोचते 15 या अंकावरती. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या होते 15 या अंकावरती. मित्रांनो एक झेल सोडला तर नक्कीच तुम्हाला तो झेल पराभवाच्या छायेत घेऊन जाऊ शकतो. पुन्हा एकदा स्ट्राईक राहिला तो ओमकार. वैभव टू ओमकार असा मारा असेल. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. पुन्हा आता स्क्वेअर मारा. व्हाईट वरून धावसंख्या मिळते. आव्हांतर संघाची धावसंख्या पोहोचते 16 अंकावरती. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. व्हाईट वरून धावसंख्या मिळते. आव्हांतर पुन्हा एकदा धावसंख्या वाढली 1 च्या पटीने 17 या अंकावरती. तुम्हाला धावा जिंकायला धावा रोखावेच लागतील. सुरेख गोलंदाजी करावी लागेल. डॉट स्वरूपात चेंडू फेकावे लागतील. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण करण्याबद्दल 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या बोलते 18 अंकावरती. स्कोर कार्डवर आता मध्ये बाद होतोय नितेश. बॅक टू पॅव्हेलियन. आता मग स्ट्राईक लाईनला येतो. नॉन स्ट्राईकला तो रुपेश. स्ट्राईकला येतो ओमकार. दोन्ही ओमकार. एक स्ट्रायकरला ओमकार. नॉन स्ट्राईकला तो ओमकार. चेंडू मात्र फेरकावून दिलाय. फलंदाज बाद होतोय रुपेश. बॅक टू पॅव्हेलियन. धावसंख्या बोलते 19 अंकावरती. स्ट्राईकला ओमकार. नॉन स्ट्राईक सुयश. 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या 20 अंक. आता म्हणजे स्ट्राईक राहिला सुयश. नॉन स्ट्राईकला तो ओमकार. गोलंदाज रुपेश जातो. सुरेख षटकार.
तिसऱ्या षटकाची समाप्ती संघ धावसंख्या पोहोचते 35 अंकावर. सुएजच्या बॅटमधून निघाले सलग 2 षटकार. हॅलो, बॅट्समन टीमनी लक्ष ठेवा. जर आतमध्ये गेलात तर 2 रनाची तुम्हाला पेनल्टी लावली जाईल. हा तुम्हाला लास्ट चान्स आहे. नवीन पुन्हा एकदा सुरेख झेल टिपलाय. बोल झाले सार्थक. नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा संदेश तो सार्थक असा मारा असेल. ऑफ साईडला खेळला चेंडू. एक धावसंख्या पूर्ण संघ धावसंख्या बोलते 35 अंकावरती. पुन्हा एकदा संदेश तो सुयश असा मारा असेल. सुयशने आता मात्र बाद झालाय तो सुयश. टीमच्या खेळाडूंनी टी शर्ट परिधान केले आहेत. ती टी शर्ट आमच्या शिंदेवाडी प्रीमियर लीगचे मार्ग सन्माननीय स्वप्नील सुनीलजी शिंदे यांच्या मार्फत दिलेले आहे. त्यांचे मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. पुन्हा संजय शिंदे. संदेश शिंदे संजय असे मारा असेल. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू केला. एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 36 अंकावरती. आता पण स्ट्राईक लाईनला येतो सार्थक. चेंडू मात्र ऑफ साइडला. चेंडू आता सुरेख 4 धावांसाठी येतोय सुरेख चौकार. कर्णधाराने टॉस का बॉक्स जवळ यायचं आहे. नाना पॅकर, शिव सह्याद्री कर्णधार, दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉक्स जवळ यायचं आहे. 40 धावा 41 धावसंख्येचं आव्हान असेल. 40 धावा 41 धावसंख्येचं आव्हान असेल. मी संदीप दादा बिरवटकर यांना विनंती करतो की आपल्या हस्ते पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. तरी आपण विपुल पवार. पुढील सामना नाना पेकर विपक्ष शिव सह्याद्री. दोन्ही संघटनांना विनंती करतो टॉस का बॉक्स मध्ये यायचा आहे. 41 धावसंख्येचं आव्हान असेल संघासमोर. आणि संघाकडून पहिले षटक्रम घेऊन आला तो वैभव टू आदित्य समार असेल. फर्स्ट सेमीफायनलच्या सेकंड विनिंगला सुरुवात. 24 चेंडू आणि 41 धावा असं आव्हान. पहिला चेंडू सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. तुम्हाला अशाच प्रकारचे निर्धाव स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. एक धावसंख्या पूर्ण. दुसरा प्रयत्न होते. पाहूया. एकच धावसंख्या संघ धावसंख्या होते 1 अंकानं. बिनबाद 1 अशी धावसंख्या. आता मग स्ट्राईक लाईनला येतो प्रमोद. वैभव टू प्रमोद असा मारा असेल.
जिंकायचा असेल तर धावांचा डोंगर तुम्हाला वार तर झाले, तुम्हाला प्रतिवार करावे लागतील. सामन्यास सुरुवात. वैभव टू प्रमोद. सुरेखा चेंडू डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. असे डॉट स्वरूपात चेंडू फेकावे लागतील. पुन्हा सामन्यास सुरुवात. वैभव टू प्रमोद. पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात. वैभव टू आदित्य असा मारा असेल, पाहूया. चेंडू मात्र वन साइडला केला आणि एक सुरेख धाव पूर्ण धावसंख्या पोहोचते 3 अंकावरती. धावांचा डोंगर पार करायचा तुम्हाला चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा वैभव टू प्रमोद जातोय सीमा रेषा पार, येतोय उत्तुंग षटक. नवव्या अंकावरती. आता माझा 18 चेंडू आणि 32 धावसंख्येचं आव्हान असेल. 18 चेंडू 32 धावा. कोणता संघ होणार का विजयी? श्रीरामवर्धानी देवी चिपळूण ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि मुंबई महानगरपालिकेचे मुंबईचे उच्च पदाधिकारी सन्माननीय जी प्रमोदजी शिंदे साहेब यांचे शिंदेवाडी प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आलात नि कार्यक्रम शोभा वाढून कार्यक्रमचा आनंद द्विगुणित करून शतगुणित केल्याबद्दल आपणा शिंदेवाडी प्रीमियर लीग मध्ये आपले सहर्ष स्वागत. शिंदेवाडी मंडळाचे प्रमुख सल्लागार माजी अध्यक्ष यांच्या भगिनी सौ हेमाताई प्रमोद शिंदे यांचेही स्वागत. मंडळातर्फे त्यांच्या सहर्ष स्वागत. आपण आलात कार्यक्रम शोभा वाढून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल आपले मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेत आलेल्या सर्व खेळाडू हितचिंतक सन्मान्य पाहुणे वरिष्ठ देणगीदार या सर्वांचे शिंदेवाडी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. तसेच शिंदेवाडी ग्रामीण विकास मंडळ ठाणे मुंबई आयोजित जय हनुमान चषक अर्थात शिंदेवाडी प्रीमियर लीग या प्रीमियर लीग मध्ये स्वप्नील दादा सुनील शिंदे यांच्याकडून सर्व प्लेयर साठी टी शर्ट, सुहास दादा शिवाजी शिंदे यांच्याकडून खेळाचे मैदान, कुमार वैभव शिंदे ओमकार शिंदे यांच्याकडून सर्व सन्मान चिन्ह, सुरेश महादेव पवार यांच्याकडून चहा आणि नाश्ता, नामदेव शिंदे यांच्याकडून डीटीपी आणि बॅनर प्रिंटिंग, साहिल सुभाष शिंदे यांच्याकडून थंड पे, अनिकेत अशोक शिंदे यांनी स्पर्धेला लागणारे पाणी. पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात होते. गोलंदाज घेरापालगडचे माजी सरपंच काशीनाथ शिंदे यांच्याकडून स्पर्धेकरिता 500 रुपयाची देणगी आली तरी सामन्यास सुरुवात. त्यांचे मंडळातर्फे आभार. ओमकार टू ऋतुषाचा मारा असेल. चेंडू मात्र वन साइडला. एक धावसंख्या पूर्ण धावसंख्या पोहोचते 10 अंकावरती. पवनपुत्र संघाला जिंकायचं धावांचा डोंगर पार करावा लागेल. दोन धावा धावसंख्या पोहोचते 12 अंकावरती. पुन्हा एकदा ओमकार टू रुपेशचा मारा असेल. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. सुरेख चेंडू मध्ये निर्धाव चेंडू सांगता होते. डॉट सोबत चेंडू फेकावे लागेल
गोलंदाज ओमकारला, ओमकार टू प्रमोद रुपेशाचा मारा असेल. चेंडू मात्र ऑफ साईड सुरेख क्षेत्ररक्षण केलं. एक धावसंख्या पूर्ण संख्या धावसंख्या एकच्या पडीने वाढली. धावसंख्या पोहोचते 13 या अंकावरती. पुन्हा स्ट्राईक लाईनला प्रमोद, पुन्हा सज्ज गोलंदाज मार्कवर ओमकार टू प्रमोद. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण. एक धावसंख्या संघ धावसंख्या पोहोचते 14 या अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज ओमकार टू रुपेश. चेंडू आता सीमा रेषा पार येतो. षटकामध्ये असेल. आताच्या धावा किती असतील पंचांना विनंती करतो. डॉट चेंडू धावसंख्यामध्ये स्थिरावले गेले 14 20 अंकावरती. 12 चेंडू आणि 21 धावा असे समीकरण असेल. 12 चेंडू 21 धावा समीकरण. येणारे चेंडू असतील 12 धावा 21. 12 चेंडू 21 धावा समीकरण. 12-21 समीकरण असेल. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. स्ट्राईक लाईनला तो प्रमोद, गोलंदाज नितेश. सुरेख गोलंदाजी. चेंडू मात्र सरळ एसटीच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू सांगता होते. पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे. पंचाने निर्णय सांगायचा. डॉट चेंडू, डॉट चेंडू पुन्हा एकदा नितेश टू. एक धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 21 अंकावरती. नितेशला मला सुरेख गोलंदाजी करावी लागेल. नितेश टू. आता रुपेशाचा मारा असेल. आक्रमक पवित्रा घेणारा. चेंडू मात्र ऑफ साईडला. एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या 22 अंकावरती. एक गडी बाद 22. आता पण स्ट्राईक राहिला तो प्रमोद. नितेश टू प्रमोद असा मारा असेल. क्लीन बोल. अंतिम षटक 6 चेंडू 17 धावा.
काय घडेल. सुरेख चेंडू हाताला गेला. एक धावसंख्या पूर्ण. संघाच्या धावसंघाचा स्कोर कार्ड पुढे सरसाव गेला 25 अंकावरती. होमकार टू आदित्य. होमकार टू आदित्य समान असेल. पाहूया काय घडेल. जातो सीमा पार येतो सुरेख चौकार. आता मात्र आदित्य बॅक टू पेलेन. तीन चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. 3 चेंडू. स्ट्रायकरला संदेश. नॉन स्ट्राईकला येतो रुपेश. 3 चेंडू आणि 12 धावा. सुरेख क्षेत्ररक्षण केला. एक धावसंख्या पूर्ण. आता मात्र 2 चेंडू 11 धावा. येणारा चेंडू 2 धावा मात्र 11. 2 चेंडू 11 धावा समीकरण. स्ट्रायकर तो फलंदाज रुपेश. रुपेशला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. सुरेख चेंडू. आता मात्र 1 चेंडू 2 चेंडू 31 धावा. 2 चेंडू 10 धावा. काय तो सामना रंगलाय. काय घडणार काय बिघडणार या सामन्यामध्ये पाहूया. 2 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण असेल. चेंडू मात्र वन साइडला भिरकावून दिला. 1 धावा पूर्ण. दुसरा धावा प्रयत्न होतो. पाहूया काय. 1 धाव समान मानतोय. सन्माननीय वैभवजी कदम साहेब यांचे आगमन झाले. मंडळाच्या वतीने त्यांच्या सरचे स्वागत. शेवट चेंडू पहिल्या सिंहपाने मधला.